नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज आहे 1 जून आणि 1 जूनचे आपण 12 प्रश्न पाहत असतो. दररोज सकाळी 6:30 वाजता आपल्या युट्यूब चॅनलवरती पूर्णपणे व्हिडिओ सुरू होतो. मित्रांनो, आपण नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा. आणि मित्र हो, आपण व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजू शकेल. कालचा प्रश्न होता, पाण्याखाली सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने केला आहे? याचं उत्तर होतं अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाने केला आहे. आजचा पहिला प्रश्न, आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता सैनिक दिन कधी साजरा केला जातो? प्रश्न विचारलाय, आंतरराष्ट्रीय शांतता दिन कधी साजरा केला जातो? मित्रांनो, ह्याचं उत्तर आहे 29 मे. आता हाच प्रश्न घेण्याचा मूळ उद्देश काय असेल आपण सर्वांनी जाणून घ्यावा, त्यासाठी पूर्ण माहिती वाचावी. 2 भारतीय शांतता सैनिकांना संयुक्त राष्ट्राचा मरणोत्तर सन्मान मिळाला. आंतरराष्ट्रीय राष्ट्र शांतता सैनिक दिनानिमित्त 2 भारतीय सैनिकांना मरणोत्तर सन्मान दिला जाणार आहे. हा सन्मान संयुक्त राष्ट्र संघातर्फे प्रदान केला जाईल. लान्स हवालदार हरभजन सिंग यांनी मोनुस्को मोहिमेत सेवा दिली होती. नायब सुभेदार सुजित कुमार प्रधान यांनी सुदानमधील युनिमस या मोहिमेत सेवा बजावली होती. या दोन्ही सैनिकांना मरणोत्तर डॅक हॅमरसक्सोल्ड पदक प्रदान करण्यात येणार आहे. दरवर्षी 29 मे रोजी आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता सैनिक दिन साजरा केला जातो. जगातील शांतता राखण्यासाठी संयुक्त राष्ट्र शांतता मोहीम कार्यरत असतात. भारतीय सैनिकांनी संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेमध्ये सर्वाधिक बलिदान दिले आहेत. भारतीय सैनिकांचे योगदान जगभरात गौरवले जाते. मित्रांनो, लक्षात ठेवा, हरभजन सिंग आणि सुजित कुमार प्रधान या दोघांनी चांगलं काम केलं होतं. मरणोत्तर त्यांना हा पुरस्कार देण्यात येतोय. 2 भारतीयांना शांतता सैनिकांना संयुक्त राष्ट्राचा मरणोत्तर सन्मान. पुढे दुसरा प्रश्न, बेटर नेव्हर स्टॉप्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पाहायला गेलं तर उत्तर आहे श्याम श्रीनिवासन आहे. बेटर नेव्हर स्टॉप्स हे पुस्तक श्याम श्रीनिवासन यांचे आहे, लेखक आहे. हे पुस्तक नेतृत्व, व्यवसाय, प्रगती यावर आधारित आहे. श्याम श्रीनिवास हे बँकिंग क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत, म्हणून त्यांनी बेटर नेव्हर स्टॉप्स हे पुस्तक लिहिलंय. श्याम श्रीनिवासन. तिसरा प्रश्न, जगातील दुसरा अब्जाधीश फुटबॉलपटू कोण ठरला? पाहायला गेलं लिओनेल मेस्सी ठरलेले आहे. ठीक आहे, लिओनेल मेस्सी अब्जाधीश क्लबमध्ये अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी अधिकृतपणे बिलियनियर क्लबमध्ये सामील झाला. तो जगातील दुसरा अब्जाधीश फुटबॉलपटू ठरला. 23 मध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो हा पहिला अब्जाधीश फुटबॉलपटू बनला होता. आता लिओनेल मेस्सी आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, फर्स्ट पर्सन कोण आहे? क्रिस्टियानो रोनाल्डो 23 मध्ये. सध्या लिओनेल मेस्सी आहे. ठीक आहे, पुढं चौथा प्रश्न, 16व्या केरळ विधानसभेचे 25वे अध्यक्ष कोण बनले? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. 16व्या केरळ विधानसभेचे 25वे अध्यक्ष म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष कोण बनले आहे? तर पाहायला गेलं थिरुवंचूर राधाकृष्णन बनले आहेत. ते 25वे अध्यक्ष आहेत आणि केरळ विधानसभा कितीवी? 16वी आहे. केरळ विधानसभेचे अध्यक्ष वंचूर राधाकृष्णन यांची केरळ विधानसभेच्या 25व्या अध्यक्षपदी निवड झाली. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कोट्टायम आमचे आमदार म्हणजे कोट्टायम इथून ते आमदार झालेले आहेत केरळच्या. आणि केरळची राजधानी काय? तिरुवनंतपुरम, लक्षात असू दे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहतोय. 5वा प्रश्न, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता? आपण जर पाहायला गेलं 1 नंबरला भारतरत्न आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, 2 नंबरला पद्मविभूषण आहे, 3 नंबरला पद्मभूषण किताब आहे आणि 4 नंबरला पाहायला गेलं तर पद्मश्री किताब आहे. ठीक आहे, आपण डिटेल पाहूया. आता हा पुरस्कार घेण्याचा मूळ उद्देश काय आहे? तर डॉक्टर एन राजम, काय मित्र हो, डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषण, ज्येष्ठ व्हायोलिन वादक एन राजम यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्मविभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. त्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार आहेत. डॉक्टर एन राजम व्हायोलिन वादक आहेत, लक्षात ठेवा. त्यांना दुसरा सर्वोच्च पद्मविभूषण हा किताब मिळणार आहे. ठीक आहे, भारताचा, लक्षात असू मिळालेला आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. ठीक आहे, डॉक्टर एन राजम, लक्षात ठेवा. 6वा प्रश्न,
तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली? त्याचं उत्तर आहे ओस्लो. नॉर्वेची राजधानी ओस्लो येथेही आयोजित करण्यात आली होती. पुढे सातवा प्रश्न. IPL इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण ठरला? पाहायला गेलं तर विराट कोहली ठरलेला आहे. कोण? विराट कोहली. नेक्स्ट, आठवा प्रश्न. 45 सेकंदापेक्षा कमी वेळात 400 मीटर शर्यत पूर्ण करणारे पहिले भारतीय कोण? ठीक आहे, लक्षात ठेवा. आता गुरविंदर सिंग पाहायला गेलं तर 100 मीटर त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केला. नीरज चोप्रा भालाफेक आहे. तर विशाल टीके लक्षात ठेवा, यावेळेस काय केलं त्यांनी, खूप पॉईंट महत्वाचा आहे. 400 मीटर शर्यतीत 45 सेकंदापेक्षा कमी वेळेत पहिले भारतीय ठरले विशाल टीके. विशाल टीके यांचा राष्ट्रीय विक्रम. तमिळनाडूच्या विशाल टीके यांनी 400 मीटर शर्यतीत 44.98 सेकंद वेळ नोंदवली. 45 सेकंदापेक्षा कमी वेळेत 400 मीटर पूर्ण करणारे पहिले भारतीय ठरले. ही स्पर्धा कुठे झाली? रांची. आता रांची कुठे? ती झारखंडची राजधानी आहे, लक्षात ठेवा. नाव काय? विशाल टीके. तमिळनाडूचा आहे. रांचीमध्ये स्पर्धा घडली आणि पहिला भारतीय की 45 सेकंदाच्या आत आलेला आहे. पुढे 9वा प्रश्न. राज्यसभेच्या याचिका समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर राघव चड्ढा यांची नियुक्ती झाली. राघव चड्ढा यांची नियुक्ती. राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांची याचिका समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. ते आम आदमी पक्षाचे प्रमुख युवा नेते होत आहेत आणि सध्या आता ते भाजपाचे आहेत आणि ते पंजाबमधून राज्यसभेवर निवडून गेलेले आहेत. पुढे 10वा प्रश्न. कसं काय ही जनजागृती मोहीम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आता कसं काय ही जनजागृती पाहायला गेलं, महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली आहे आणि ती खास करून आरोग्यासाठी आहे. कशासाठी आहे? आरोग्यासाठी आहे. ठीक आहे, महाराष्ट्र सरकारने कसं काय ही आरोग्य जनजागृती मोहीम सुरू केली. ही मोहीम माझे गाव आरोग्य संपन्न गाव उपक्रमाचा भाग आहे. मुख्य उद्देश ग्रामीण भागात आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे. मोहिमेत प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेवर भर देण्यात आला आहे. स्वच्छता, पोषण, स्वच्छ पाण्याचे पिण्याचे पाणी याबाबत जनजागृती केली जाते. उत्तम आरोग्य कामगिरी करणाऱ्या गावांना आरोग्य संपन्न गाव सन्मान दिला जाईल. ठीक आहे, कसं काय? महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आरोग्य जनजागृती मोहीम आहे. 11वा प्रश्न. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार 26 कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर आहे दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस या दोघांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आपल्याला माहित असावं, दिलीप प्रभावळकर आणि कोण? स्वाती चिटणीस. आपण पाहतोय 12वा प्रश्न. 1 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? उत्तर आहे जागतिक पालक दिन आणि जागतिक दूध दिन. हे 2 दिवस साजरे केले जातात, आपल्याला माहित असावं. आपण पाहूया जून महिन्याचे दिवस. 1 जून जागतिक पालक दिन, जागतिक दूध दिन. 2 तारखेला तेलंगणा राज्य स्थापना दिन, आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिन. 3 जून जागतिक सायकल दिन. 4 जून आंतरराष्ट्रीय निरपराध बाल आक्रमण पीडित दिन. 5 जून जागतिक पर्यावरण दिन. 6 जून राष्ट्रीय भाषा दिन. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिन. 8 जून जागतिक महासागर दिन, जागतिक ब्रेन ट्यूमर दिन. 9 जून आंतरराष्ट्रीय अभिलेखागार दिन. 10 जून जागतिक नेत्रदान दिन. 11 जून आंतरराष्ट्रीय खेळ दिन. 12 जून बालमजुरी विरोधी जागतिक दिन. 13 जून आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिन. 14 जून जागतिक रक्तदाता दिन. 15 जून जागतिक वयोवृद्ध अत्याचार जागरूकता दिन. 16 जून आंतरराष्ट्रीय कौटुंबिक रेमिटन्स दिन, आफ्रिकन बालक दिन. 17 जून वाळवंटीकरण व दुष्काळ विरोधी जागतिक दिन. 18 जून शाश्वत खाद्यपदार्थ दिन. 19 जून लैंगिक हिंसा निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिन, जागतिक सिकल सेल जागरूकता दिन. 20 जून जागतिक निर्वासित दिन. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन, जागतिक संगीत दिन आणि जागतिक हायड्रोग्राफी दिन. 22 जून जागतिक वर्षवन दिन. 23 जून संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिन, आंतरराष्ट्रीय विधवा दिन, ऑलिम्पिक दिन. 24 जून आंतरराष्ट्रीय परिकथा दिन. 25 जून जागतिक नाविक दिन. 26 जून अंमली पदार्थ सेवन व अवैध तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिन आणि छळग्रस्तांचा स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दिन. 27 जून सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग दिन. 28 जून राष्ट्रीय विमा जागरूकता दिन. 29 जून राष्ट्रीय सांख्यिकी दिन, आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिन. 30 जून जागतिक लघुग्रह दिन आणि आंतरराष्ट्रीय संसदीय दिन. ठीक आहे,
आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी, अंडर 15 आशिया बॉक्सिंग चॅम्पियनशिप 26 मध्ये भारताने किती पदके जिंकली? ऑप्शन 25, 27, 30, 28. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे की उत्तर काय असू शकतं. ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.